श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षाची शेवटची तिथी ही सर्व पितृ अमावास्याला येते। यंदा 21 सप्टेंबरला आहे सर्व पितृ अमावास्या। तिला महालय आणि सर्व मोक्ष अमावास्या असं देखील म्हटलं जातं। पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो। या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना समर्पित असते। या दिवशी आपण पितरांना निरोप देतो। ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांना श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी करतात। त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे। हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात, म्हणूनच याला सर्व पितृ अमावास्या असे म्हटले जाते। पितृपक्षाच्या काळात आपले पितर या पृथ्वीवर येतात, म्हणूनच या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपण पितरांना आदराने निरोप देतो। या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आशिक असून ते 21 सप्टेंबरला रात्री 11 वाजता सुरू होणार असून 22 सप्टेंबरला पहाटे 3:24 पर्यंत असणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सर्व पितृ अमावास्येला पितरांचं श्राद्ध करता येणार आहे। पितृपक्षातील सर्व पितृ अमावास्या हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण ही अमावास्या पूर्वजांना मोक्ष देणारी अमावास्या मानली जाते। ब्रह्मपुराणानुसार पूर्वजांच्या नावाने योग्य वेळी आणि ठिकाणी योग्य पद्धतीने केलेल्या नैवेद्यांना श्राद्ध म्हणतात। सर्व पितृ अमावास्येला कावळा, गाय आणि कुत्र्यांनाही अन्न तयार करून अर्पण केले जाते। यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। या दिवशी शुभ आणि शुक्ल योग तसेच सर्वार्थ सिद्ध योग आणि शिववास योग तयार होत आहेत आणि या शुभ योगांमध्ये जर आपण आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध, तर्पण तसेच दान केले तर त्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपले करोडोच्या कर्जातून मुक्ती तर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। तिथे कोणत्या झाडाचं पान आणायचं, कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। सर्व पितृ अमावास्येला स्नान आणि दान करण्याला मोठे महत्त्व आहे, कारण या दिवशी सर्व पूर्वजांना तर्पण व श्राद्ध करून प्रसन्न केले जाते, ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो। पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते। यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात। जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात। हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात, यालाच आपण पितृदोष म्हणतात। ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। ज्या व्यक्तींच्या पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात। या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी निर्माण होतात। त्याचबरोबर आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण व्हायला लागतात आणि म्हणूनच सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्याकरता काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील करायचे आहेत।
हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, अंथरुणामध्येच आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि आंघोळीला पाणी हे काढायचं. आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात. या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर काळे तीळ टाकून स्नान करायचं. यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आवर्जून आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे. एक तांब्याचा लोटा घ्या, त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल तसेच चिमूटभर काळे तीळ टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. असे हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही व्रत देखील ठेवू शकता. तसेच आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने तर्पण आणि पिंडदान सुद्धा करायचं आहे. तसेच या दिवशी जेवढी जास्त आपल्याला महादेवांची पूजा सेवा आराधना करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे. तसेच या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला गाय, कुत्रा आणि कावळा या तिन्ही प्राण्यांना घास हा ठेवायचा, कारण असं म्हटलं जातं पितृपक्षाच्या या 15 दिवसामध्ये आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय करण्याकरता ज्या झाडाचं आपल्याला पान तोडून आणायचं आहे ते म्हणजे पांढऱ्या रुईचं. तंत्रक्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो. असंच एक झाड आहे रुईचं. हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे. महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाच्या पानांना अर्पण करणं शुभ मानलं जातं. शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्र साधनेचे जनक आहेत. याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच पांढरी रुई हे लक्ष्मीचे झाड मानले जाते. या झाडामुळे घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. गरिबी दूर करून घरात श्रीमंती आणण्यासाठी रुईचे झाड उपयुक्त आहे असे म्हटले जाते. रुईचे झाड घरात किंवा प्रवेशद्वाराजवळ लावणे शुभ मानले जाते. रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी प्रतिमा मानली जाते. आणि म्हणूनच पांढऱ्या रुईच्या झाडाचे आपल्याला एक पान जे आहे ते तोडून आपल्या घरी घेऊन यायचं. हे पान घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला या पानाची एक पेस्ट ही तयार करायची आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा ह्याची पेस्ट जी आहे ती तयार करू शकता. आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आणि त्यामध्ये जी रुईच्या पानांची आपण पेस्ट तयार केली आहे त्यामध्ये थोडं तूप घालायचं आहे आणि अशी ही पेस्ट जी आहे ती आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायची आहे. आता आपल्याला 2 फुलवाती घ्यायच्या आणि त्याची एक फुलवात तयार करायची आणि अशी ही फुलवातसुद्धा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. असा हा प्रज्वलित केलेला दिव्याची जी प्लेट आहे ती आपल्याला उचलून देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर ठेवायची. जेव्हा आपण माता लक्ष्मी समोर असा दिवा प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आता हा दिवा आपण सकाळीच प्रज्वलित करणार आहे तर संध्याकाळपर्यंत हा दिवा जो आहे तो शांत होणार. तर आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर काय करायचं आहे, याच दिव्यामध्ये असणारे जे वाती आहे तसेच जे मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्या तसेच 2 लवंगा टाकायचे आणि देवघरामध्ये असणाऱ्या प्रज्वलित दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये जो आपण कापूर टाकलाय तो प्रज्वलित करायचा आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. फिरवताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध या मातीच्या पंतीला नेऊन ठेवायचं आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर दूर होणारच आहे. पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.